नमस्कार, माझे नाव यशोदा मुकेश जाणे. टोकन नंबर 45. माझा विषय आहे तुझ्या शक्तीला सलाम, तुझ्या ध्येयाला सलाम, तुझ्या कर्तृत्वाला सलाम. नर स्त्री रत्न समरत्न. खरंच या जगात स्त्रीसारखे दुसरे रत्न कुठेही नाही. छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊ, रणरागिणी होऊन संघर्षाचे बळ देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि मातृत्व, नेतृत्व तसेच कर्तृत्वाने नवतेची ज्योत पेटवत ठेवणाऱ्या असंख्य महिलांच्या शक्ती, धैर्य आणि कर्तृत्वाला माझा सलाम. कार्येषु मंत्री कर्णेषु दासी, भोजेषु माता शयनेषु रंभा, धर्मानुकूलया क्षमया धरित्री. स्त्री ही घरकामात दासीसारखी, व्यवहारात मंत्रीसारखी, स्वयंपाक करताना आईसारखी आणि क्षमा करताना धरतीसारखी असावी, अशी अपेक्षा आजही स्त्रीकडून केल्या जाते. स्त्री ही कालही श्रेष्ठ होती, आजही आहे आणि उद्याही असेल. परंतु आपण स्त्री पुढे अबला नारी हे विशेषण लावतो ना, तिथे मात्र पुरता घोटाळा होतो. खरंच असे असते तर लक्ष्मीबाई झाशीच्या राणी झाल्या असत्या का? जिजाऊ राजमाता झाल्या असत्या का? इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या असत्या का? मेरी क्युरी थोर शास्त्रज्ञ झाल्या असत्या का? मीराबाई जनाई संत झाल्या असत्या का? आनंदीबाई जोशी डॉक्टर झाल्या असत्या का? हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायला हवा आणि मग आपल्याला आपोआपच उत्तरं मिळतील. सरांजामी वृत्तीतून निर्माण होणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आणि त्यातून निपजणारी विवेकहीनता ही आजही बदललेली नाही. स्त्रियांना आरक्षण दिल्याचा आव आणणारे आपण, स्त्रियांच्या महिला सक्षमीकरणाचा डंका वाजवणारे आपण कधी विचार करतो का की खरंच स्त्री स्वतंत्र आहे? पिता रक्षती कौमार्य, भर्ता रक्षती यौवने, पुत्रश्च स्थावेरी भावे, न स्त्री स्वातंत्र्य महर्ती. कौमार्याचे रक्षण पिता करतो, तारुण्याचे रक्षण पती करतो आणि मुलं मोठी झाली की स्त्री त्यांच्या संरक्षणावर अवलंबून असते. आजही स्त्री ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र नाहीच, परंतु या स्वातंत्र्याची व्याख्या आपण समजून घ्यायला हवी. स्वातंत्र्य म्हणजे काय? तर विचारांचे स्वातंत्र्य बाळगा, परंतु संस्कारांची बंधनं मात्र झुगारू नका. आणि म्हणून मला असं वाटतं की कदाचित इतिहास वर्तमान आणि भविष्याला सांगत असेल की मी पाहिलं होतं स्त्रीला झाशीची राणी बनताना, पतीच्या प्राणांसाठी, मातीच्या स्वातंत्र्यासाठी त्यागाच्या दरबारात जाताना. मी पाहिलं होतं स्त्रीला देशासाठी कठोर परिश्रम करताना. पण आज आणि उद्या मला पाहायचंय स्त्रीला स्वतःचे रक्षण स्वतः करताना. मला पाहायचंय स्त्रीला स्वतःचे निर्णय स्वतः घेताना. मला पाहायचंय स्त्रीला कुणाच्याही भीतीविना स्वैरपणे फिरताना. मला पाहायचंय स्त्रीला स्वतः सक्षम होताना. मला पाहायचंय स्त्रीला ध्येयपूर्ती करून कर्तृत्व गाजवताना. आज राजकारण, समाजकारण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात स्त्री समर्थपणे जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत आहे. वैद्यकीय क्षेत्रात, संशोधनाच्या क्षेत्रातही स्त्री नेत्रदीप कामगिरी करताना दिसते. इतकेच नव्हे तर स्त्री प्रतिभाताई पाटील होऊन देशाचे नेतृत्व करू शकते. लता मंगेशकर होऊन स्वरांवर अधिराज्य गाजवू शकते. कल्पना चावला होऊन संपूर्ण आसमंत आपल्या कवेत घेऊ शकते. कधी ती पी.टी. उषा होऊन जीवाच्या आकांताने धावू शकते, तर कधी मदर तेरेसा होऊन त्रास असलेल्यांना आपल्या कवेत घेऊन मायेची उभही देऊ शकते. आजची स्त्री ही शिकते आणि शिकवतेही, त्यामुळे हीच तिची खरी शक्ती आहे. शास्त्रज्ञ डॉक्टर झालीस तू, सोडले ना एकही क्षेत्र, अंतराळही पार केलेस तू. आज समाजात सतीप्रथा बंद झालेली असली तरीही हुंडाबळी आणि अशा अनेक अनिष्ट रूढी या सर्रासपणे चालू आहेत. त्यामुळे आधी स्त्री चितेवर जळत होती, आता ती घरात जळते आहे. परंतु या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्याला उद्धरे आत्मात्मनं, स्वतःचा उद्धार हा स्वतःच करायचा आहे. त्यासाठी आयुष्यात योग्य ध्येय असणे गरजेचे आहे. ध्येय नसणे हा गुन्हा आहे. त्यामुळे योग्य आदर्श डोळ्यांपुढे ठेवून प्रत्येक स्त्रीने आपल्या ध्येयपूर्तीचा प्रयत्न करायला हवा. कारण उत्तम ध्येय हे उत्तम आयुष्याची निर्मिती करतं. संकटांची दोन हात करणाऱ्या अरुणिमा सिन्हा जेव्हा पाय नसताना माउंट एव्हरेस्ट पार करतात आणि डॉक्टर मल्लिका अय्यर या हातपाय नसताना देखील स्त्री नारी समाजकार्य करून स्त्री नारी शक्ती पुरस्कार प्राप्त करतात, तेव्हा अशा लोकांच्या कर्तृत्वाचा आदर्श आपण डोळ्यापुढे ठेवून आपल्या ध्येयप्राप्तीचा प्रयत्न करायला हवा. उद्यमेनेही सिद्धंती कार्यानी न मनोरथे.
केवळ इच्छा करून उपयोग नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वतःमधली शक्ती ओळखणेही गरजेचे आहे. जर कर्मण्यवाधिकारस्ते महाफलेषु कदाचन, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्म केले आणि यथा चित्तम तथा वाचो यथा वाचस तथा क्रिया चित्ते वाची क्रियायांच्या साधुनामे एकरूपता. आपल्या बोलण्यात आणि कृतीत एकरूपता ठेवली तर अशा स्त्रीच्या कर्तृत्वाला, ध्येयाला आणि शक्तीला हे जग नक्कीच सलाम करेल. कोविड वॅक्सिन संशोधनामध्ये स्त्री वैज्ञानिक या मोठ्या संख्येत सहभागी होत्या. मंगलयान, चंद्रयान 2 यांसारख्या मिशनमध्ये देखील स्त्री वैज्ञानिक या मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, सुधा मूर्ती, सिंधुताई सपकाळ, किरण बेदी, ममता बॅनर्जी यांसारख्या समाजाला प्रेरणा देणाऱ्या अनेक स्त्रियांच्या शक्ती, ध्येय आणि कर्तृत्वाला माझा सलाम. अखेर एवढेच म्हणावे वाटते, आत्मशक्तीच्या बळावरती करतु ध्येयपूर्तीची तयारी, मग देईल जग हे कौतुकाने तुझ्या शक्तीला सलामी. अशक्य ध्येय शक्य करुनी घे तू गगन भरारी, मग देईल जग हे कौतुकाने तुझ्या ध्येयाला सलामी. शक्ती आणि ध्येयाची घालून सांगळ बरोबरी, घेईल जग हे तुझ्या साऱ्या कर्माची कहाणी, मग देईल जग हे कौतुकाने तुझ्या कर्तृत्वाला सलामी. नमस्कार.